आणि सर्वात आधी मुंबईतून मंत्रालयामध्ये एसीबीच्या जाळ्यामध्ये एक कर्मचारी अडकला आणि काय नेमक्याचे आता पडसाद उमटतात बघायचे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। त्याचबरोबर आज दिल्लीमध्ये आपलं लक्ष आहे। राहुल गांधी यांच्यावर आजीवन निवडणुकीची बंदी घालावी अशा प्रकारचा प्रस्ताव भाजप आज देणार आहे। त्या दृष्टीने दिल्लीमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतात, उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण उर्वशीकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत आणि आता जाऊया सविस्तर बातम्यांकडे। महत्त्वाची बातमी सुरुवातीला, आमदारांच्या शासकीय दौऱ्यासाठी आचारसंहिता आता लागणार आहे आणि सरकारकडून नीतिमूल्य समितीची त्यासाठी स्थापना करण्यात आली आहे। धुळे रोकड प्रकरणानंतर नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे। भाजपचे आमदार चैनसुख संचेती या समितीचे अध्यक्ष असतील। राज्यात आमदारांच्या शासकीय दौऱ्यासाठी आचारसंहिता आता ठरलेली आहे। धुळ्यामध्ये रोकड सापडल्याच्या प्रकरणातून धडा घेत नीतिमूल्य समितीची ही स्थापना करण्यात आली आहे। अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यावेळी शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड आढळलेली होती आणि या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा प्रकारांना पायबंद घालावा यासाठी नीतिमूल्य समितीची स्थापना करण्याची घोषणा दोन्ही सभागृहात झाली। आता समितीचं गठन करण्यात आलंय आणि शासकीय दौऱ्यादरम्यान विधिमंडळाच्या सदस्यांचं आचरण हे कसं असावं या संदर्भात ही समिती आचारसंहिता बनवणार आहे। या समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार चैनसुख संचेती असतील, तर अजून 8 जण या समितीचे सदस्य आहेत। तर नीतिमूल्य समितीचे अध्यक्ष चैनसुख संचेती आहेत, मात्र समितीचे सदस्य कोण कोण आहेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधिमंडळ नीतिमूल्य समितीमध्ये चैनसुख संचेती आहेत, सुधीर मुनगंटीवार, अशा प्रकारे सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते असतील। विजयकुमार देशमुख विधिमंडळ नीतिमूल्य समितीचे हे सगळे सदस्य असतील। अमरीश पटेल भाजपचे आमदार, दीपक केसरकर, राष्ट्रवादीकडून असतील दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेना युबीटीकडून सुनील प्रभू आणि काँग्रेसकडून असतील अमीन पटेल। अशा प्रकारे नीतिमूल्य समितीमध्ये हे सर्व सदस्य असतील। ते शासकीय दौऱ्यासाठी आचरणावर बंधनं सुद्धा घालण्यात आलेली आहेत आणि आपण पाहूया ते शासकीय दौऱ्यासाठी आचरणावर बंधन असणार आहेत। राज्य विधिमंडळाच्या 25 समित्या आहेत आणि त्यापैकी 20 समित्या दौऱ्यावर असतील आणि प्रत्येक समितीमध्ये जवळपास 30 आमदारांचा समावेश असतो। विधिमंडळामध्ये आमदारांच्या वर्तनाचे लिखित नियम आहेत, त्याच धर्तीवर आता शासकीय दौऱ्यासाठी नियम असणार आहेत। तर ही आचारसंहिता काय आपण पाहतोय, समितीमधल्या आमदारांना आता हे नवीन नियम पाळणं सक्तीचं आहे। गेल्या वर्षी अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यावेळी शासकीय विश्रामगृहावर 1,84,00,00,000ची रोकड सापडल्याची घटना घडलेली होती। संपूर्ण राज्यामध्ये मोठी खळबळ उडालेली होती, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। माजी आमदार अनिल गोटे यांनी हा सगळा प्रकार उघड केलेला होता। त्यामुळे आता सगळ्या आचारसंहितेचं कसं पालन होतंय हे बघणं पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।